नमस्कार मित्र हो लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या लाभार्थ्यांसाठी किंवा इथून पुढे पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांसाठी बहिणींसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। काय नेमका हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयामुळे पात्र झालेल्या बहिणींना काय नेमका फायदा होणार आहे, चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। पण त्याआधी मित्र हो, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। महिला व बालविकास विभागाकडून बँकांना सूचना, योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करता येणार नाही। लाभार्थ्याचे कर्ज थकीत असेल तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत। कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्याचे खाते गोठवण्यात आले असले तर ते पूर्ववत करण्यात यावे। तर अशा प्रकारे मित्र हो, राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी आपल्या एक्स हँडलवरून ही माहिती दिलेली आहे। आपल्या खात्यामध्ये जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले असतील आणि काही कारणास्तव बँकेकडून जर आपले पैसे जे आहेत ते कपात करून घेण्यात आलेले असतील तर आपण या संदर्भात आपल्या महिला व बालविकास विभागाकडे तक्रार करू शकता। महिला व बालविकास विभाग आपल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतो, त्या ठिकाणी आपण महिला व बालविकास अधिकारी जे कोणी असतील त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे आपण या संदर्भात तक्रार देखील दाखल करू शकता। तर मित्रो, ही होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत, मंजूर झालेले आहेत, ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत पण बँकेकडून पैसे जर कपात करण्यात येत असतील तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अशी अपडेट होती। ही माहिती आपल्या इतर माता भगिनींपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका। अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला देखील आता सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा। भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।